नमस्कार, मी उदय तिमंडे. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. साधारणतः निसर्गाने ज्या काही गोष्टी बनवलेल्या आहेत त्या गोष्टीमध्ये एक पिरॅमिडसारखा भाग असतो आणि त्या भागाला एक ॲपेक्स असतं, म्हणजे एक उंच टोक असतो आणि त्या टोकापासून खालपर्यंत त्याची रचना जाते. अशाच पद्धतीचं एक पिरॅमिड जे आहे ते आपण ऋतूंमध्ये देखील मानतो. प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये आपण अशा पद्धतीच्या एक रचना पाहत असतो. साधारणतः विदर्भाचा जर आपण विचार केला तर मार्च महिन्यापासून हा उन्हाळा सुरू होतो आणि पुढे शेवटी मे आणि जून महिन्यापर्यंत हा अधिक तीव्र होत जातो आणि ज्यावेळी हा अधिक सर्वोच्च ठिकाणी पोहोचतो, म्हणजे अत्यंत तीव्रतेला पोहोचतो, त्या तीव्रतेला नवतपा असं म्हटलं जातं. साधारणतः सौर गणनेमधली हे एक वेगळीच बाब म्हणून या नवतपाला पाहिलं जातं. नवतपा म्हणजे काय, तर ते 9 दिवस, ज्या 9 दिवसांमध्ये सूर्य सर्वाधिक तापणार आहे आणि त्यामुळेच या संकल्पनेला नवतपा असं नाव देण्यात आलेलं आहे. साधारणतः 25 मे ते 2 जून या कालावधीला, म्हणजे हे जे 9 दिवस असतात या 9 दिवसांना नवतपा म्हणून गणलं जातं. या 9 दिवसांमध्ये जे आहे ते प्रामुख्यानं विदर्भातलं, म्हणजे महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये विदर्भातलं तापमान हे सर्वोच्च पातळीवर जातं. म्हणजे आतापर्यंतचे आपण गेल्या काही वर्षातले जर रेकॉर्ड पाहिले तर या नवतपामध्ये नागपूरचं असेल किंवा विदर्भातला अकोला, अमरावती, चंद्रपूर असेल, या जिल्ह्यांचं तापमान हे 47 डिग्रीपर्यंत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि जसा हा नवतपा संपतो, म्हणजे 2 जूनला हा नवतपा संपतो, त्यानंतर हळूहळू वातावरणामध्ये बदल होता. अनेक वेळा हा नवतपा संपत असताना पाऊस झाल्याचा अनुभव देखील विदर्भातल्या लोकांनी घेतलेला आहे. यावेळी देखील ती स्थिती आहे. सध्या नवतपा सुरू झालेला आहे, कारण 25 मे ते 2 जून हा नवतपाचा कालावधी गणला जातो. त्यामुळे 25 मेला म्हणजे कालपासून या नवतपाला सुरुवात झालेली आहे आणि आज या नवतपाचा दुसरा दिवस आहे. काल आपण पाहिलं होतं की नवतपाच्या पहिल्याच दिवशी मग ब्रह्मपुरी असेल, नागपूर असेल, अकोला, वर्धा असेल, या सगळ्या जिल्ह्यांचं तापमान हे 46च्या पार गेलं होतं. त्या तुलनेत आज देखील तापमान तसं असलं तरी काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे आणि त्या ढगाळ वातावरणामुळे कुठंतरी या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालेला. सध्या दिलासा मिळालेला मात्र दुपारपर्यंत जी आहे ती नागपूरमध्ये आणि विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये कडक ऊन असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. बरं, आता हे नवतपा जे आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून मानलं जात नाही. विज्ञान अशा कुठल्याही संकल्पनेला मानत नाही. त्यामुळं वैज्ञानिक भाषेमध्ये नवतपा म्हणजे काय याचं उत्तर तुम्ही शोधलं तरी तुम्हाला सापडणार नाही. याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर आपल्याला खगोलशास्त्रीय आणि भारतीय ज्योतिष याकडं वळावं लागेल. बरं, आता भारतीय ज्योतिषमध्ये नवतपाचं काय महत्त्व आहे, तर ज्यावेळेस रोहिणी नक्षत्रात सूर्य वृषभ राशीत येतो आणि रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो. लक्षात घ्या, रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्य जेव्हा वृषभ राशीत येतो आणि रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो त्यावेळी हा काळ सुरू होता. आता हे आपण सौर कॅलेंडरनुसार पाहिलं, मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार 25 मे ते 2 जून हा स्टँडर्ड कालावधी जे आहे ते या नवतपासाठी मानला जातो. सूर्याचं स्थान या काळामध्ये, म्हणजे सौरमालेमध्ये जे खगोलशास्त्र आहे त्यानुसार सूर्य या दिवसांमध्ये, म्हणजे या 9 दिवसांमध्ये पृथ्वीच्या अत्यंत जवळ येतो आणि ज्यावेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी महाराष्ट्रातला हा मध्यभाग, म्हणजे विदर्भातले जे जिल्हे आहेत, म्हणजे अगदी गडचिरोली ते बुलढाणा आणि पुढं महाराष्ट्र, या सगळ्या जिल्ह्यात सूर्याची म्हणजे जमिनीची जी उंची आहे ती अधिक असल्यामुळं थेट सूर्याची किरणं जी आहेत ती पृथ्वीवर येतात आणि त्याचा परिणाम म्हणून उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतात. एका बाजूने सूर्य आग ओकतोय अशी स्थिती निर्माण होत असताना खालून पृथ्वी देखील तापत असतं. आता जे विकास होत आहेत, सिमेंट रोड होत आहेत, डांबरीकरण होत आहे, मोठमोठ्याला बिल्डिंग्स बांधल्या जात आहेत आणि जंगलं कापली जात आहेत, त्यामुळं ही उष्णता अधिक वाढायला लागली. म्हणजे गेल्या दशकभरांचा जर विचार केला तर यंदाचा हा नवतपा अधिक कडक असल्याचं जे आहे ते आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. बरं, या नवतपाचा हवामानावर काय परिणाम होतो, तर विदर्भामध्ये एक साधारणतः असा अंदाज लावला जातो की ज्या वर्षी नवतपा कडक असेल त्यावेळी पाऊस चांगला येतो, असा विदर्भातल्या लोकांचा अंदाज आहे. यावर्षी उन्हाळा चांगला तपतोय. आपण एका बाजूनं पाहतोय की एल निनोचा प्रभाव असेल आणि पाऊस कमी होईल, मात्र जे जुने जाणकार लोक आहेत, ज्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, ज्यांनी अनेक नवतपा पाहिलेला आहे, त्यांचा अंदाज असा आहे की ज्यावेळी उन्हाळा अधिक तापतो नवतपामध्ये त्या काळामध्ये पाऊस हा बऱ्यापैकी असतो. त्यामुळे सध्या आता या 2 दिवसांमध्ये ऊन बऱ्यापैकी तापत आहे. त्यामुळं हा अंदाज लावता येईल की या भागामध्ये, म्हणजे प्रामुख्याने विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊस चांगला येईल असा अंदाज जो आहे तो जुने जाणते लोक लावत आहेत. या काळामध्ये ऊन अधिक असल्यामुळं
खरं तर शेतकरी जे आहे ते त्याच्या शेतातली नांगरणी असेल, वखरणी असेल ही आधी करून ठेवतो. मात्र ज्यावेळी अशा पद्धतीची कडक ऊन पडतं त्यावेळी जे काही कीटाणू असतील किंवा त्याआधी जी काही पिकं त्या शेतात असतील त्याच्यावरचे जीवाणू असतील ते या कडक उन्हामुळं मारले जातात. जमीन अधिक भुसभुशीत होते आणि त्यामुळं यानंतरची एक त्यानंतरची एक हात जो आहे तो शेतकरी या दिवसांमध्ये लावत असतो, जेणेकरून जमीन जी भुसभुशीत झालेली असते आणि खालची जमीन वरती म्हणजे आलटा पालटा होतं. जी जमीन खाली आहे ती जमीन या वखरणीमुळे जी आहे ती वरच्या भागात येतं आणि जमीन अधिक मुलायम होतं. ज्यावेळी पाऊस पडतो म्हणजे जमीन जितकी कडक तापल्या जाईल आणि त्यानंतर त्यावर पाणी पडेल त्यावेळी जमीन अधिक मुलायम होतं. पाणी रोखून धरण्याची आणि पिकांना जे शेतातलं पीक असतं त्यांचे मुळं घट्ट पकडण्याची पृथ्वीची क्षमता जी आहे, मातीची क्षमता जी आहे ती अधिक वाढत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जर या नवतपाला जर आपण पाहिलं तर हा शेतकऱ्यांसाठी जो आहे तो फायद्याचा असतो. मात्र हा नवतपामधला जो उष्णता असते ती उष्णता खरं तर मानवी आरोग्यासाठी असेल किंवा पशुपक्षी असेल यांच्या आरोग्यासाठी जी आहे ती तेवढीच जीवघेणी असतं. कारण अक्षरशः भट्टी झाल्यासारखं तापमान जे आहे ते या 9 दिवसांमध्ये झालं असतं. माणूस आपली काळजी कशाही पद्धतीने घेतो म्हणजे तो बाहेर निघताना दुपट्टा वापरेल किंवा ऊन अधिक असेल तर त्याचा अंदाज घेऊन बाहेर पडायचं की नाही पडायचं याचा निर्णय घेईल. तो सोबत जाताना पाणी सोबत घेऊन जाईल, कांदा सोबत घेऊन जाईल किंवा सावलीचा, कूलरचा, AC चा वापर करेल. मात्र जे प्राणी असतात प्रामुख्यानं वन्य प्राणी किंवा जे ज्यांना आपण मोकाट म्हणतो ते प्राणी असतात त्या प्राण्यांना या नवतपाचा प्रचंड त्रास होतो. आपण काही दिवसाआधी म्हणजे 2 दिवसाआधी आपण पाहिलं होतं की गडचिरोलीमध्ये 500 वटवाघुळांचा मृत्यू हा पाण्याअभावी झाला होता आणि अशाच पद्धतीनं पशुपक्ष्यांचा मृत्यू हा जंगलामध्ये किंवा ज्यांना वेळेवर पाण्याची सोय उपलब्ध होत नाही त्यांना होतो. प्रशासनाकडून आवाहन केलं जातं त्यामुळं मानवी जीवन जे आहे ती याची खबरदारी घेतात, उन्हात बाहेर पडत नाही आणि बाहेर पडायचं असेल तरी त्या दृष्टीने काळजी घेतात. मात्र हा नवतपा जो आहे तो मुक्या जनावरांसाठी जे आहे ते अतिशय धोकादायक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि आता देखील हे पाहायला मिळतं. साधारणतः 9 दिवसांचा असलेला हा नवतपा नवे रेकॉर्ड यावेळी तयार करेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये नवतपा कसा असेल या नवतपानं आपली झलक दाखविलेली आहे. 46.7 पर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी नागपूरचं तापमान गेलं होतं. याआधी नागपूरच्या तापमानाची हायेस्ट नोंद जी आहे ती 47 डिग्री 47 पॉईंट समथिंग इतकी झालेली आहे. मात्र गेल्या 2 दिवसांचा विचार केला तर पुढच्या 7 दिवसांमध्ये हे तापमान अधिक वाढण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीनं सूर्य नागपूरमध्ये तापतोय नागपूर म्हणजे सोशल मीडियामध्ये या नवतपामध्ये अनेक ट्रेंड्स म्हणजे अनेक रील्स देखील तयार होतात. म्हणजे हा नवतपा फक्त आता सूर्यापुरता मर्यादित न राहता डिजिटल देखील झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अनेक रील्स या नवतपावर तयार होत असतात. नागपूरचं नाव आगपूर करायचं का, सूर्या आता तू थेट घरात शिरशील का, अशा पद्धतीच्या नवतपाला घेऊन मीम्स रील्स देखील आता तयार व्हायला लागलेला आहे. प्रश्न हा आहे की गेल्या 2 दिवसांमध्ये या नवतपानं जे काही आपलं रूप दाखवलेलं आहे त्यावरून या पुढच्या 7 दिवसांमध्ये हा सूर्य अधिक कोपणार आहे आणि अधिक नवीन रेकॉर्ड जे आहे ते तयार करणारा मग ते नागपूरसाठी असू द्या, अकोलासाठी असू द्या, चंद्रपूरसाठी असू द्या किंवा वर्धेसाठी असू द्या. इथून पुढले 7 दिवस सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे. फक्त स्वतःची नाही तर आपल्यासोबत असणाऱ्यांची, आपल्याकडे असणाऱ्या प्राण्यांची किंवा आपण ज्या निसर्गात वावरतो तिथं असलेल्या झाडं असतील, झुडपं असतील या सगळ्या गोष्टींची या नवतपामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या हा नवतपा चांगल्यापैकी तापतोय आणि अनुभवावरून पाहिलं तर पाऊस देखील चांगला येण्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे. मात्र आता नेमकं खरं काय, नवे रेकॉर्ड निर्माण होणार का, पाऊस चांगला येणार का, हे आता नवतपा संपल्यानंतर निसर्गाच्या मनात काय त्यावरच अवलंबून असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 मराठी, नागपूर.